देव आहे की नाही हा प्रश्न सगळेच विचारतात. पण कधी विचार केला आहे का की भूतं आहेत की नाहीत? आपण देवावरती विश्वास ठेवतो कारण की आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की देव आपल्याला मंदिरात भेटतो, देव आपल्यावरती कृपा करतो, देवच आपल्याला सगळे काही मिळवून देतो. जर देवावरती विश्वास ठेवू शकता तर भूतांवर का नाही? काय वाटतं, भूतं असतात की नसतात? हा प्रश्न तर मला खूप दिवसापासून पडला. तसंच तुम्हाला पण जर पडला असेल ना तर नक्कीच ही व्हिडिओ नक्की बघा. कारण काही गोष्ट मान्य केल्या तरच आपल्याला दिसतात, त्याशिवाय आपल्याला त्या दिसत नाही. आणि महाराष्ट्रात अशा अनेक कथा आहेत ज्या पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात. हाडळ, चुडेल, मुंजा, ब्रह्मराक्षस, वेताळ अशा अनेक प्रकारची भूतांची नावं लोकांच्या अनुभवातून आणि त्यांच्या रोजच्या झालेल्या घटना, आयुष्यातल्या प्रत्येक पायऱ्यांपायरी घडत गेलेल्या गोष्टींमुळे आपल्याला कुठे ना कुठेतरी ऐकायला नक्कीच भेटतात. आणि कोणीतरी कधीतरी आवाज ऐकतं, कधी कोणाला कुठल्या तरी झाडावरती कोणतरी उलट्याला टाकलेलं दिसतं, कोणी रस्ता हरवतं, कोणाला चकवा लागतो किंवा कोणाला घरचा रस्ता भेटत नाही आणि कोणाची डायरेक्ट डेड बॉडी आपल्याला बघायला भेटते आणि त्याच्या मरणामागचं ते रहस्य राहून जातं. अशाच काही घटना आणि अशाच काही स्टोरीज मी तुम्हाला इथून पुढे आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवण्यासाठी घेऊन येत आहे. आणि ही सिरीज जिथे चालू होते ना तिथेच बऱ्याचशा गोष्टी संपतात पण आणि बऱ्याचशा गोष्टी नवीन प्रकारे सुरूसुद्धा होतात. मला नाही माहीत की इथून पुढे ह्या सिरीजमध्ये काय काय होणार आहे, काय काय बघायला भेटणार आहे. बट मी गेल्या 3 वर्षापासून ह्या गोष्टींचं बरेचसे रिसर्च केलेलं आणि बऱ्याचशा स्टोरीज माझ्याकडे आहेत. बऱ्याच लोकांनी, बऱ्याच मित्रांनी मला या गोष्टींबद्दल सांगितलेले आहे आणि तेच मी तुम्हाला इथून पुढे शेअर करणार. मला माहिती आहे की लोकांना असं वाटेल की हा काहीतरीच बनवायला आला आहे. बट जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला इंटरनेटवरती पण भेटून जाईल आणि इवन ते प्रूफ झालेल्या गोष्टीसुद्धा असेल. ज्या लोकेशनच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे इथून पुढे तुम्ही त्या लोकेशनला जाऊन खरंच क्रॉस चेकसुद्धा करू शकता. अशा डिटेल इन्फॉर्मेशन मी घेऊन आलो आहे. आणि तसंच इथून पुढे मी ह्या सिरीजमध्ये सांगणार आहे लोकांच्या घटनाने ही भूतं कोणत्या प्रकारची असतात, त्यांची काय नावं आहेत आणि ते आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये कसे रिॲक्ट करतात आणि आपल्यासोबत कोणत्या कोणत्या गोष्टी ते करू शकतात, कोणत्या एका लिमिटनंतर ते आपल्यावरती कंट्रोल करतात आणि आपल्याला बर्बाद करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यात पहिला प्रकार त्याच्यामध्ये बेसिकली सगळ्यांना हा माहिती आहे की हाडळ. आणि हाडळ हा जो प्रकार आहे तो मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये आता सांगणार आहे कारण की सिरीज आपली चालवणार आहेत 1 ते 2 ते 3 दिवसानंतर. आणि त्या सिरीजमध्ये खूप क्रीपी आणि आय थिंक थोडं इन्फॉर्मेटिव्ह अशी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. बेसिकली आता मी तुम्हाला सांगतो हाडळ. सो हाडळ हा जो प्रकार आहे ना तो खूप खतरनाक आणि खूप भयानक आहे कारण की त्याच्यामागे रिझन असं आहे की हाडळ हा एखाद्या स्त्रीचा असा आत्मा असतो की जो खूप तडफडून किंवा जीव दिलेला असतो किंवा त्यांना मारून टाकलेलं असतं एखाद्या पाण्यामध्ये, जसे की विहीर, नदी झाली आणि किंवा समुद्राच्या किनारे. आणि अशा ठिकाणी हाडळ आपल्याला बेसिकली तिथे अनुभव त्यांचा घ्यायला म्हणजे बघायला भेटतो कारण की हा जो एवढा खतरनाक प्रकारे ना हाडळ ह्यांचा आत्मा ना अडकून राहिलेला असतो आणि त्यांना बाहेर जायचा रस्ताच भेटत नसतो. खूप डेंजर पद्धतीने ते अडकलेले असतात या ठिकाणी आणि त्यांचा आत्मा तडफडलेला असतो. म्हणून त्यांचं असं मत असतं की समोर इथून पुढे जो कोणी ह्या नदीकाठावरून रात्रीच्या वेळी जाईल किंवा त्यांचा जो तिथे अडकलेल्या आत्म्याला जो डिस्टर्ब करेल त्याला ते इथून सोडणार नाहीत किंवा त्यांना ते त्रास देतील. आणि ह्यांचा त्रास द्यायची पण एक पद्धत आहे, जसे की एखादा माणूस एखाद्या नदीच्या किनाऱ्यावरून किंवा विहिरीच्या किनाऱ्यावरून रात्री 11-12 नंतर किंवा 12 नंतर जो ब्रह्ममुहूर्त असतो त्याच्या अगोदरचा जो पिरियड असतो 2-3 वाजेपर्यंत, ह्या पिरियडमध्ये जाईल ना त्यांचा प्रेझेन्स खूप खतरनाक असतो. आणि नदी, नाले किंवा ह्या ठिकाणी भूतांचा प्रेझेन्स ना खूप पॉवरफुल असतो. आणि जिथे एकदम नेगेटिव्हिटी, शांतता, जिथे लोकांची रहदारी नाही अशा ठिकाणी खूप स्ट्रॉंग प्रेझेन्स असतो त्यांचा, तुम्हाला फील पण होईल. आणि अशा ठिकाणी ते भेटतात म्हणजे त्यांचा आपल्याला अनुभव घ्यायला भेटतो. जसे की तुम्ही एकदम एकटे चालला आहे, अचानक तुमच्या घरच्यांच्या आवाजात तुम्हाला कोणतरी आवाज देते,
कधी तुम्हाला आईचा आवाज येऊ शकतो, कधी तुमच्या मित्राचा, कधी तुमच्या एकदम जिवलग मित्राचा, कधी अशा व्यक्तीचा सुद्धा आवाज येऊ शकतो की जो तुम्ही एक 10-15 मिनटं आधीच त्याला भेटून त्या रस्त्याने तुम्ही निघाला आणि तुम्हाला असं वाटतं की तीच तुम्हाला परत बोलवते काहीतरी कामासाठी. आणि ह्याच ठिकाणी माणसं बरीचशी फसतात. हां, ज्यांना तिथले लोकल रहिवासी ज्यांना त्या जागेबद्दल माहिती आहे ते इथे अडकत नाहीत, पण अशा अनेक कथा आहेत की लोक तिथे अडकले आणि त्यातून बाहेर पडले आहेत आणि काही लोकांचं आयुष्य तिथेच संपलेलं आहे. आणि अशाच गोष्टी तुम्हाला मी इथून पुढे सांगणार आहे. ह्या गोष्टीपासून कसं वाचायचं, स्वतःला वाचवायचं आणि बऱ्याचशा गोष्टी. सो आय होप की तुम्हाला नक्की ह्या गोष्टी आवडत असतील की नक्की भूतं आहेत की नाहीत ह्याचं सोल्युशन मी नक्कीच येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगेन. कोणत्या प्रकारचं भूत कसं असतं, काय असतं आणि काय त्यांचे रिॲक्शन आणि त्यांचे रिअल स्टोरीज आपल्याला कुठे बघायला भेटतील त्या. बाय द वे, हडळ यांची एक छोटीशी स्टोरी तुम्हाला कशी वाटली आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि आपण आपल्या भेटूया पुढच्या सिरीजमध्ये. चला मग, नमस्कार. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हां, आय होप जे नवीन असेल किंवा जे जुनेवाजे असेल त्यांना काहीतरी वाटेल की ह्याच्यामध्ये ह्या काहीतरी एवढं हे नाही आहे. आय होप माहीत नाही, बट काय वाटायचं ते वाटवते. तुम्ही सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला गाईज, बाय.